दूषित पाणी पुरवठ्याविरोधात पत्रकार संघ आक्रमक. 3 ते 4 दिवसात स्वच्छ पाणी देण्याची प्रशासनाची ग्वाही. परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील विविध भागामध्ये गेल्या काही दिवसापासून होत असलेल्या दूषित व गढूळ पाणी पुरवठ्याच्या गंभीर प्रश्नावर अखिल भारतीय तालुका मराठी पत्रकार संघ जिंतूर यांनी सोमवारी नगर परिषद प्रशासनाला धारेवर धरत मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यावेळी पत्रकार संघाच्या पदाधिकारी, नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी अनिल चमिंद्रे व पाणी पुरवठा शाखेचे अभियंता मनीषा कोंडेकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली. नागरिकाच्या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने समस्या गांभीर्याने हाताळण्याचा आश्वासन दिला. चर्चेदरम्यान उपमुख्य अधिकारी अनिल चमिंद्रे व अभियंता मनीषा कोंडेकर यांनी शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेची तपासणी सुरू असून आवश्यक दुरुस्ती व तांत्रिक उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच येत्या 3 ते 4 दिवसात शहराला स्वच्छ व शुद्ध पाणी पिण्यासाठी पुरवठा करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी पत्रकार संघाला दिली. दरम्यान नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा अत्यंत संवेदनशील विषय असल्याने प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते का याकडे संपूर्ण शहरासह तालुक्याचे लक्ष लागले आहे. दूषित पाण्यामुळे संभाव्य आरोग्य धोके टाळण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करावी अशी मागणी जनसामान्य नागरिकातून होत असून पत्रकार संघाने दिलेल्या या निवेदनावर पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष बालाजी शिंदे, पाटील सोसकर, ज्येष्ठ पत्रकार एम माजिद, कोषाध्यक्ष सिराज सिद्दीकी, निहाल अहमद शेख, रामप्रसाद कंठाळे, मनोज टाक, रियाज चौस यांच्यासह पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ताक्षरे आहेत. यावेळेस पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी शिंदे पाटील यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना काय सांगितले ते पहा. मागील काही दिवसापासून जिंतूर शहराला गढूळ आणि दूषित पाण्याचा पाणी पुरवठा होत होता. या संदर्भात अनेक नागरिकांच्या शहरातील नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगानं आम्ही आज अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या वतीनं उपमुख्याधिकारी समिंद्र साहेब व ज्या पाणी पुरवठा विभागाच्या ज्या शाखा अभियंता आहेत कोंडावार मॅडम यांच्याशी चर्चा केलेली आहे. त्यांच्या चर्चेतून त्यांनी आम्हाला असा शब्द दिला आहे की येत्या 8 दिवसामध्ये पूर्ण जिंतूर शहराचा पाणी पुरवठा हा सुरळीत होईल आणि नागरिकाला स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी पुरवल्या जाईल. तसेच यानंतरही कधी शहरामध्ये असा दूषित पाणी पुरवठा असो, स्वच्छतेचा प्रश्न असो, वेळोवेळी पत्रकार संघाच्या वतीनं आवाज उठवला जाईल. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अली.